मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आलाय लग्नाच्या हॉलमध्ये नवरी पळवायला, ज्यात त्याला मदत करतायत भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. बघूया तिथली धमाल. हॅलो हॅलो, हा आम्या पोचला मंदिरात. एक नंबर भाई, एक नंबर. अरे कुठे आहे, काय कुठे आहे भाई? गौरवच्या आयटमचं लग्न आहे ना, तिथे आलोय भाई. इथना त्याच्या आयटमला पळवणार, मग डायरेक्ट मंदिरात गौऱ्याबाईचं लग्न. भाई हा प्लॅन लक्षात ठेव, नाही तर लय मोठा फाचाडवला का, आधीच सांगतोय. तू फोन ठेव यार, फोन ठेव, येतो आम्ही. ठेव फोन. ए गौऱ्याबाई यार, हे वहिनी कुठे आहेत? येणार आहे, ते बोलले मी येणार आहे म्हणून. हा हा. आणि टांग दिली तर? अरे पनवती, नीट बोल ना. ती येणार आहे, कळलं? तू अंगठी आणलीस? हा भाई आणले ना, अंगठी आणले, हार आणलाय. हार आणले. तू तू फोनवर बोल, फोनवर बोल. हां. हॅलो अँड वेलकम. हॅलो हॅलो वेलकम. ॲक्च्युली मी खूप टेन्शनमध्ये आज, कारण आज माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न आहे. हां. अरे काय खुश होता, माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न आहे. अरे काय माझ्या वाईट आउट टापला तुम्ही लोक यार. गाबा, माझी गर्लफ्रेंड नम्रता, तिचं आज लग्न आहे. तर ती मला काय बोलली, गौऱ्या लग्नाच्या दिवशी तू मांडवाच्या बाहेर ये, मी तिकडनं पळून येईल, आपण दोघं पळून जाऊन लग्न करूया. त्यामुळे मी सगळी तयारी करून ठेवली देवळामध्ये. ती आली ना की तिला घेऊन मी पळून जाणार आहे. तिची छोटी बहीण शिवाली येणार आणि ती आम्हाला सगळा प्लॅन सांगणार. जीजू 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 जीजू. फ्रेश असं वा. ओ माय गॉड, किती किती हँडसम जीजू आहेत माझे. माझ्या ताईची चॉईस म्हणजे ना एक नंबर. ए एक मिनिट, तू शिवाली आहेस ना? हो. नम्रताची बहीण? हो. जीजू हे कोण? हे कोण म्हणजे? हे मी तुझा खरा जीजू आहे. हा ना, हा मी खरा जीजू आहे. मी आणि नम्रता पळून जाणार आहोत. आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. अच्छा तुम्ही जीजू आहेत? हा. नाही म्हणजे माझ्या ताईची चॉईस आहे ना लहानपणापासून एकदम वय. नाही ग, आमचं प्रेम आहे एकमेकांवर, कळलं काय? आमचं प्रेम आहे, प्यार अंधा होता है. नाही नाही ते ठीक आहे, मी माझ्या ताईबद्दल सांगते हो. माझी ताई ना अशीच आहे लहानपणापासून. म्हणजे ती लहानपणी झूला सहलीला गेली होती ना, तेव्हा सगळी मुलं वाघाकडे बघत होती आणि एकटी वेडी माकडाकडे बघत होती. वाघ सोडून माकड बघत होती म्हणजे? तू बसतो का गप जरा? आणि का मी माकड आहे? मी माकड दिसतो तुला? नाही नाही जीजू, मी वेडी आहे का तुम्हाला माकड बोलायला? पण जीजू, तुमच्या सोबत जो वाघ आलाय ना, त्याच्याकडे बघा ना एकदा. केवढा हँडसम आहे, डॅशिंग आहे, गोरा गोरा पान, गुलाबी ओठ, गुलाबी गाल, गोंधळलेला चेहरा. पुढचं वाक्य आठवेल की नाही याच्या टेन्शन मध्ये पाणावलेले डोळे. अरे 21 दिवसांचा उपवास केलेला वाघ आहे तू. शिकारी पण टपली मारून शिकार करेल ह्याची. असा आहे हा. हा तुला वाघ दिसतोय? नाही. गौऱ्याबाई, गौऱ्याबाई यार, इज्जत नको ना काढू. थांब ना यार. काय झालं? एवढ्या वर्षांनी एवढी टवका पोरगी आपलं कौतुक करते. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. बाहेरचे जीजू इकडे या. एक मिनिट. बाहेरचे जीजू म्हणजे? ते आत पूजेला बसली आहेत ना मंडपाच्या आत, ते आतले जीजू. आणि तुम्ही बाहेर आहात ना, म्हणून तुम्ही बाहेरचे जीजू. आता इकडे या. तुझी कॉमेडी म्हणजे ना काय? काय म्हणाला? काय म्हणालास? टवका. अडवलंय मला. काय झाले तुला? अडवलंय मला. ए कोळशेवाडी युनिव्हर्सिटी, ते अडवले नाही, आवडले मला. असं आहे ते जीजू. हा. ए गौऱ्या यार, थांब ना तू. मध्ये मध्ये येऊ नको ना, 2 मिनिटं थांब ना. काय झालंय? तू आपल्याला एवढं प्रेमाने वाघ बोलली, तर रिटर्न मध्ये आपण काहीतरी बोलायला पाहिजे ना, म्हणून आपण टवका बोललो. टवका नाही म्हणजे टवका इतका भारी शब्द आहे ना. तुझ्या या टवका शब्दावरून मला कळतंय की तुझा शब्दकोटा किती गहन असेल.
अरे काय चाललंय तुमचं हे? मी या स्किटचा मेन हिरो आहे. सिच्युएशनचा हिरो मी आहे मी. भाई तू हिरो आहे ना, हा. मग तशी ऍक्टिंग कर ना. आणि जिजू मला ना हिरोपेक्षा त्याचे मित्रच जास्त आवडतात. हो काय? हो खरं तर ते चार्मर असतात बरं का. तुमच्या मित्राकडे बघा ना जरा. एक मिनिट हा. ह्या मंचावर फक्त एकच चार्मर आहे आणि तो म्हणजे मी. एक विशेषण मला मिळालंय ते मी कोणाबरोबरही शेअर करणार नाही. कळलं? बरं तू इथं कशाला आलीये? तुझ्या बहिणीने काय निरोप दिला सांगशील की नाही? अय्यो हो हा. त्याच्यासाठी आलीये ना. हा. हो हो हा. जिजू दीदीने ना तुमच्यासाठी चप्पल नाही नाही चिठ्ठी चिठ्ठी काढा ना. ही चिठ्ठी लपवायची जागा आहे? जिजू तुम्हाला नाही माहिती मी कुठे कुठे काय काय लपवते. काढा. यो हा. बहिणी, चिट्ट्या. तुझ्या बहिणीने दिले नम्रताने. हा. ई. चिठ्ठी लय फिरून आलेली दिसते. हे गौऱ्या बाई, बने गौऱ्या मोठ्याने वाचा का ना. वाचता? हा. प्रिय, आज आपण पळून जाऊन लग्न करणार आहोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू प्रमोद. प्रमोद प्रमोद? प्रमोद कोण? सॉरी ती माझी मावस बहीण पण आज पळून जाणार आहे ना. तिची चिठ्ठी दिली चुकून. तुमच्या घरात काय धावण्याची स्पर्धा आहे? नाही तुझी बहीण पळून चालले, मावस बहीण पळून चालले, तू या बनेवर लाईन मारतेस. काय बोलला? ए हात खाली कर. नाही मग नाव काय घेतलं? बने. व्हॉट अ स्वीट नेम. बने. एक मिनिट, बने हे नाव नाहीये, आडनाव आहे. त्याचं खरं नाव गोटे आहे. काय सुंदर नाव आहे. काय? गोट्या बने. हम बने तुम बने शिवाली गोट्या बने. ये बाई, तिने डायरेक्ट नाव घेतलं आपलं. ए भाजीत भाजी मेथी ती शिवाली अरे थांब आपल्या. ना, थांब ना. तुम्ही कुठं जुळवताय? माझं जुळवायचं आहे. तिने फक्त तुला नाव विचारलंय. हे बाबा सांग ना, प्लॅन सांग ना. तुझी बहीण कशी येणार आहे, प्लॅन सांग ना. अय्यो, हो ते सांगायला आले होते की नाही. हा. जिजू इकडे या. बने ये. हा. कम ऑन. तर आपला प्लॅन असा आहे, ताई आणि आतले जिजू पूजेला बसलेले असणार. बरोबर. ताई हळूच आतल्या जिजूंच्या कानात सांगणार की मला वॉशरूमला आलीये. ताई वॉशरूम जवळ जाणार. हा. मी स्वतः तिथे ताईसारखी सेम साडी नेसून वॉशरूम जवळ उभी असणार. ओके. ताई आतल्या जिजूंच्या बाजूला जाऊन बसणार. मी वॉशरूमच्या बाहेर येणार आणि बाहेरच्या जिजूंबरोबर पळून जाणार. यस. पण तुला कळते का, मला तू नकोच आहे. त्याच्या मित्राला तू पाहिजे. गप्पा 2 मिनिटं यार. 2 मिनिटं गप्पा बस ना. नम्रता कशी येणार ते सांग ना ग. सॉरी जिजू सॉरी. माझं ना गोंधळ झाला. हा समोर आला ना की हो काय? का नसतेस तू? जिजू काय झालं? जिजू हा. आज गाणं वाजायला लागलंय. जिजू गाणं? गाणी चालू झाली आता. म्हणजे माझ्या नम्रताचं लग्न झालं. नम्रता. जिजू काय? नका काय? जिजू नका काय? जिजू नका टेन्शन घेऊ. हा. आमच्याकडे एक पद्धत आहे. कसली? कसं होत हा. आहे, आधी गाणी वाजतात, हा. मग विधी होतात हा. आणि मग सगळं सगळं होतं. होतं? जिजू तुम्ही लय लकी आहात. आमची तायडी असली नाचते काय सांगू. फक्त ताईच नसते. अरे तू पण भारी वळवळते. आपल्याला जर पार्टनर मिळाला ना हा. तर आपण याच्याहून जास्त वळवळते. अरे मग चल ना. थांब ना, थांब ना. थांबा ना यार. काय चाललं तुमचं यार? रे मला तुम्ही लोक नको आहे रे. मला माझी नम्रता पाहिजे. नम्रता. हा कोण आहे? हे मी गौऱ्या. अरे अरे गौरव, तू इथे काय करतोय? आपलं लग्न ठरलं ना, आपलं ठरलं? पळून जायचं. अरे हो. हा. अरे सॉरी, मी ते नाचता इथे आले. हा. ऍक्च्युली काय झालं, तिथे ना पुंगी वाजते. आतला नवरा माझा पुंगी वाजवतोय आणि मी नागिन झालीये. असं नको करू. अरे हो. असं नको आता करू. जर मी आतमध्ये गेले नाही ना नागिन म्हणून, हा. तर तो खवळेल. असं नको करू. का? तो आयत्या बिळावर पुंगी वाचवेल. मी तुझा खरा रागी आहे. कळलं काय? अरे पण मला जायला लागेल गौऱ्या. नाही. ऐक ना, जस्ट डान्स सुरू झालाय. डान्स संपवते आणि मग मी येते. दोघांनी मरा कुठेतरी जाऊन. ती गेली परत. जिजू नका ना टेन्शन घेऊ. अरे बाबा आमचं चाललंय तर चालू दे ना. गप बसा जरा.
बने हा तू लई झाक डान्स करतो, लई झाक डान्स करतो. आय लव्ह यू. परत बोल. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू शिवाली. आपण पण तुझ्या जाम प्रेम करतो शिवाली, जाम प्रेम करतो शिवाली. हा विल यू मॅरी मी? यस यस. आपलं Yes. लग्न झालं. माझी अंगठी दे. ती अंगठी माझी आहे. मी माझ्या माझी अंगठी दे. नाही जीजू. नाही ती जीजू. माझ्या नमासाठी आणली. माझी अंगठी दे. जीजू हा, काय? हमारा प्यार पक्का आहे. अंगठी फसली आहे. मी काढतो ना लगेच ढिला होईल. इकडे दे. नाही सोड. नाही माझी अंगठी. माझी जीजू. अंगठी. नाही बने माझं बोट. कावऱ्या तू मला मार. वहिनीच्या पत्राला हात घातला. नाही, माझी अंगठी घेतो तुम्ही. आई शपथ. आई गौऱ्या मगातपासून बघतोय मित्र म्हणून लयच करतोय तू. आई शपथ सांगतो बने. ती तुझी आता वहिनी आहे, कळलं ना भाई. जास्त नाटकी नाही करायची. हा नाही करत. पण ऐक ना, आपलं काय ठरलं होतं, नम्रता तुझी वहिनी होणार आहे ना. आता हिलाच तू माझी वहिनी केलंस. झाले ती आता वहिनी ना. नाही, मला नाही माहित. मला माझी नम्रता पाहिजे. मला माझी नम्रता पाहिजे. आत्ताच्या आत्ता पाहिजे. तू लग्न केलंस? आपलं ठरलं होतं की आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं. मी इथं सकाळपासून उभा आहे. हा गौऱ्या तू सकाळपासून उभा आहे. हा. गौऱ्या तुला भूक लागली असेल ना रे. हे घे माझ्या लग्नाची बुंदी खा. माझे लाडू फोडून मला बुंदी देतेस? मला ही बुंदी नाही पाहिजे. मग नका खाऊ ना. नाही, मला बुंदी सकट नम्रता पण पाहिजे. गौरव काय बाळा, हा. नम्रता तुझी बायको होणार होती, हा. पण ती आता माझी बायको झाली आहे. एवढं गोड नको बोल रे. का बस. एवढं गोड काही सवय नाही मला. हा नमा, मला माझी बायको पाहिजे म्हणजे पाहिजे बस. ऐक काय झालं, तुझी जी सिच्युएशन आहे, तुझी जी परिस्थिती तयार झालेली आहे, त्याच्यावरती मला एक ताजी कविता सुचली आहे. ऐकू का तुला? हा सांग. मला माहिती तू ऐकायच्या मनस्थितीत नाहीयेस, पण मी ऐकवल्याशिवाय राहणार नाही. तर कविता अशी आहे की प्रयत्न चांगला होता मित्रा पण आयटम हातची गेली. प्रयत्न चांगला होता मित्रा पण आयटम हातची गेली. बघ परत प्रयत्न करून जर खरंच संधी आली. फिल्टर पाड्याचं बच्चन असशील तू, पण तुला सांगितलं नाही का कोणी, माझं नाव संकर्षण आणि गाव जगात जर्मनी भारतात परभणी. वा जीजू. तू निघ, नाहीतर मी ह्याला मारून टाकीन. निघ नम्रता, त्याला घेऊन निघ. निघ लवकर. शिवाली या आपल्या भावाच्या पाया पडूया. या नाग्याच्या काय पाया पडायचं. चल. क्या बात है, सुपर हिट. गौरव, मी अनाऊन्स तर असंच केलं होतं की फिल्टर पाड्याचं बच्चन गौरव मोरेचं स्किट आहे म्हणून, पण तू सोडून बाकी सगळेजण मुख्य भूमिकेत होते या स्किटमध्ये. आणि तुम्ही दोघी खरंच सख्या बहिणी शोभता बरं का. क्या बात, काय नाचलात. अफलातून मजा आली. बघूया हास्यरसी काय म्हणतायत. सई. फारच धमाल परफॉर्मन्स होता. आय थिंक या परफॉर्मन्सच्या निमित्ताने एक छुपी जोडी आपल्याला मिळाली, ती म्हणजे नम्रता आणि शिवाली. कारण दोघींचा मॅडनेस इतका जास्त आहे आणि तो जेव्हा मिसळेल तेव्हा फारच मजा येईल. बने फारच सुंदर, फार मजा आली. तू आज ज्या प्रकारे तुझा आवाज वापरलास, तुझी बॉडी लँग्वेज, सगळंच फारच सुंदर होतं. गौरव मोरे, तुमच्याकडून चार्मर ही पदवी मी कोणाला घेऊ देणार नाही. एकच चार्मर आहे आणि तो तूच आहेस आणि तो तूच राहणार आहेस, हे लक्षात ठेव. फार मजा आली. खूप छान संकल्पना होती. संकर्षण, तू येऊन 4 चान लावलेस, फारच सुंदर. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, वर्षभराची मेंबरशिप भरून 4च दिवस व्यायामाला जाणारे डोनर प्रत्येक व्यायामशाळेला मिळतात. असाच एक डोनर आणि व्यायामशाळेतली ट्रेनर आता आपल्या समोर येते. अर्थात आपल्याला लाफ्टरचा एक्सरसाइज घडवायला येते सुपरहिट जोडी प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभ्याराव. मला काय माहिती सर, माझा एक मला काय माहिती नाही सर, मी सांगतो ना. नाही मला काय एक मिनिट सर, मला माझ्या जिमचे पैसे परत द्या. म्हणजे द्या. मी बोलतो ना सर. नाही, मला नाही लावायचे. मला जिमचे पैसे परत द्या. एक मिनिट सर, तुमचं नाव सांगा सर प्लीज. माझं नाव तसं प्रसाद खांडेकर आहे, पण सगळे प्रेमाने मला दौलतराव बोलतात. काय उपयोग नाही म्हणा, आता भाऊ आहे म्हटल्यावर काय सोडून द्यायचं.
प्रसाद खांडेकर प्रसाद सर खांडेकर आहे तुमचं नाव आहे ना आहे सर. भरलेत 1 वर्षाचे पैसे भरलेत मला परत पाहिजे. सर आमची पॉलिसी कशी आहे, एकदा वर्षाचे पैसे भरले ना की ते परत नाही मिळत सर. अहो पण मला माहिती नाही, मला आत्ताच्या आत्ता पैसे परत पाहिजे म्हणजे पाहिजे, मला काय माहिती नाही. बायको हा बायको हॅलो खांड्या. कसं बोलते का नवऱ्यासोबत डायरेक्ट खांड्या. बापरे, कसं बोल- जिमचे पैसे परत घ्यायचे आधीच सांगते तुला. हा हा गेल्या 4 वर्षात 4थ्यांदा जिम लावतोयस तू. प्रत्येक ठिकाणी फक्त 6 दिवसच गेलायस आणि गेल्या वर्षात फक्त 1च दिवस गेलायस. कळलं? पैसे परत पाहिजे मला, कळलं खांड्या? हा मी करतो. दे ना यार पैसे परत. एक मिनिट मला सर. नाही, मला जिम थांबा नाही, सर. मला पैसे परत मी द्या. जरा मी मॅडम- ग्राहक न्यायालयात तक्रार करेन ना. नाही सर, मी थांबा. 1च दिवस जिम लावलो आणि वर्षभराचे पैसे मला फसवून घेतले एकदा म्हणून. मॅडमशी मला नाही बोलतो. माहिती. एक मिनिट थांबा सर, थांबा. मला नाही माहिती, मला पैसे परत पाहिजे. हॅलो मॅडम, मॅडम तुम्ही प्लीज इथे या ना, हे ऐकत नाहीयेत मॅडम, प्लीज या. अरे जा बोलो मॅडम बिडम कोणालाही बोलो, कळलं? मॅडम- इथे बायकोला तोंड मला द्यावं लागणार आहे. येऊ दे तुझी मॅडम बिडम, कोण मला नाही फरक पडत. मोठ्या मॅडम बिडम कुठला मॅडम, मला नाही फरक पडत. मॅडम मला आत्ता जास्त पैसे, बायको माझी घरी गेले. एक्सक्यूज मी. मॅडम येस. हे खांडेकर आपल्या सेंटरचे मेंबर आहेत, ते वर्षभराचे पैसे भरले ते परत बने मा- प्लीज यू मे गो. मॅडम पण ते आय पैसे कॅन हँडल दिस सिच्युएशन. प्लीज गो. मॅडम प्लीज गो. Please go. Hello, sir. How are you? आय एम गुडगुडीत. Sorry? आय एम गुड. Okay. So, basically, what is your problem, sir? Who are you? Who are you? Who are you? ॲक्च्युली मी या जिमची ओनर आहे. बेसिकली मी ट्रेनर होते, पण जिमच्या मालकाशी माझे खूपच चांगले संबंध असल्यामुळे, जुनं रिलेशन असल्यामुळे त्यांनी मला पार्टनर बनवून घेतलं. कोणालाही आवडेल तुम्हाला पार्टनर बनवून घ्यायला. एक्सक्यूज मी. नाही नाही. सो टेल मी मिस्टर खांडेकर, काय 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 हाक मारले तुम्ही? खांडेकर. मला आज कळलं माझ्या अण्णावर एवढा ग्रेस आहे. मला आजपर्यंत कोणी तसं खांडेकर असं नाही बोललो. रिअली? सगळे नुसते ए खांड्या ये ना, ए खांड्या खांडेकर. ओके. तुम्ही आजपासून स्वतः इथे ट्रेनिंग देणार आहात? येस ऑफकोर्स, मी स्वतः ट्रेनिंग देणार आहे. आणि जर तुमच्यासारखा इतका देखणा कस्टमर असेल तर मला पर्सनल ट्रेनिंग द्यायला नक्कीच आवडेल. आणि मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. सो प्लीज मला फर्स्ट ऑफ ऑल तुमचा प्रॉब्लेम कळू दे. म्हणजे निक्सशी तुमचं काय बोलणं झालं? निक्स? निक्स बने? तो हाडक्या? येस. मेंबरशिप बद्दल. ओके. एक्झॅक्टली वॉट? मी ते 1 वर्षाची मेंबरशिप घेतली आहे ना. हा मग ती मला आता 2 वर्ष करायची आहे. त्याच्याबद्दल मी बोलत होतो. So sweet of you. So sweet of you. I just love that men who are very conscious about their health. आणि तुम्ही तसेच आहात. तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेताय मिस्टर खांडेकर. थँक्यू. म्हणजे तुम्ही पहिले असे पर्सन आहात जे आमच्याकडे 2 वर्षाची मेंबरशिप घेतात. थँक्यू. पेमेंट लगेच देताय ना? हा पेमेंट लगेच देताय ना? हा हा हा. ओके प्लीज. नंबर. हा नंबर. डायरेक्ट 9867. पासवर्ड नंबर. ओ येस. प्लीज. खांडेकर, तुम्ही सोना पॅकेज घेतलंय का? सोना पॅकेज. आय मीन टू से सोना बाथ, स्टीम बाथ.
हा येस, ते पॅकेज घेतलंय का तुम्ही तुम्ही? स्वतः असणार तिथे? येस ऑफकोर्स, मी स्वतः असणार आहे. मला पाहिजे ओके, मी ऍड करते. येस, मी येस येस. आणि सर, व्हॉट अबाउट मसाज? ते पण आहे. येस ऑफकोर्स. तुम्ही देणार? Excuse me. मसाज Please give me a break. ना म्हणजे मसाज तुम्ही स्वतः देणार? येस ऑफकोर्स, मी स्वतः देणार. म्हणजे ऍक्च्युली माझे एक्सपर्टीज आहेत तिथे, त्यामुळे नाही नको मग नको. नाही, पण सगळं काही माझ्या देखरेखीखालीच होणार. ऍड करा, मसाज पण ऍड. ओके येस येस. ओके, सो फायनल पेमेंट आपण आताच करून टाकूया, ठीक आहे? नंबर 9867 सर, पासवर्ड सर. या. हां, ओके सर, तुमचं फुल पेमेंट झालेलं आहे आणि आता तुम्ही 2 वर्षासाठी आमचे मेंबर झालेला आहात thank सर. you. सो नाऊ विल स्टार्ट विथ द एक्सरसाइजेस. अरे व्हाय नॉट. Okay. येस येस व्हाय नॉट. चालू करूया आपण. येस येस. Okay, let's start. First, we have to burn fat. Fast. Let's start, खांडेकर. Fast. Come on, तुम्ही बघताय का माझ्याकडे? Fast. अहो डायरेक्ट खांडेकर झालं. हां, मग खांडेकर ते कोण? अजिबात बोलण्यात वेळ घालवायचा नाही. पटकन एक्सरसाइज सुरू करायची आहे. एक्सरसाइज पहिला आपण वॉर्म अप करूया. ही पायरी आहे, ह्याच्यावर तुम्हाला अप डाऊन करायचं आहे. अप डाऊन. अरे सोपं आहे सोपं आहे सोपं आहे. हे काय बघा. कम ऑन. अप डाऊन किती सोपं आहे. झालं एकदाच. मी स्टॉप म्हणेपर्यंत करायचंय हे. मी स्टॉप म्हणेपर्यंत करायचंय. जमेल ना तुम्हाला? येस येस व्हाय नॉट. आय एम फिट, ॲब्सोल्युटली फिट. ओके, लेट्स स्टार्ट. Yeah. ओके, सो हियर वी गो. 3, 2, 1, स्टार्ट. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. फास्ट फास्ट. लेफ्ट डाऊन, राईट डाऊन, राईट डाऊन. सुपर फास्ट फास्ट. लेफ्ट डाऊन, लेफ्ट डाऊन, लेफ्ट डाऊन, राईट डाऊन, राईट डाऊन, लेफ्ट डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप. काय करताय? हे काय करताय मिस्टर खांडेकर? हे काय करताय तुम्ही? ह्यांचा पण होईल ना मॅम? म्हणजे हे असं काहीतरी फालतूगिरी करायची नाहीये. मी सांगते तोच एक्सरसाइज करावा लागेल तुम्हाला. कळलं ना? करा. अप डाऊन, लास्ट 5, डाऊन 5, डाऊन 4, डाऊन 3, डाऊन 2, डाऊन 1, स्टॉप. गुड 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 खांडेकर. गुड 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 गुड. तुम्ही दमलायत का? नाही ना? नाही आय एम दमलाय? फिट, ॲब्सोल्युटली फिट. खरंच म्हणजे तुम्ही म्हणजे 50शीला येऊन सुद्धा इतके फिट अँड फाईन आहात. आय जस्ट डोंट बिलीव्ह, यू नो. 50? हां. आय एम जस्ट 28. Oh yeah, really? I'm 30. आय एम 32. Anyway, आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज करूया. ओके, नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला ही टायर सोबत करायची. टायर सोबत करायची नेक्स्ट एक्सरसाइज. ओके, करू ना. फक्त काय करा माहिती आहे? काठी जरा झाड बघा, झाड. टायर मोठा आहे ना, ते असं असं करायला. काठी जरा झाड बघा. ते खांडेकर असं नाही करायचंय. खांडेकर कसं कळत नाहीये तुम्हाला? अशी एक्सरसाइज नसते ती. मी जी सांगेन तशी एक्सरसाइज. हे सगळं वेगळं. मगाशी कसं असं होतं. बाजूला बाजूला. हे बघा, एक मिनिट, पाय काढा. हा टायर आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्ट जंप मारायची. ओके, जंप मारायची आणि हे असं उचलायचं. ओके, आणि हे राऊंड मारायचे. ठीक आहे, चला करा. हे सगळं आता करायचं? हो, आणि 10 राऊंड मारायचे. किती? 10 राऊंड मारायचे. चला चला, फास्ट फास्ट. 10? हो, 10. का जमणार नाही का तुम्हाला? नाही नाही जमेल ना? नाही असं काही नाही. नाही असं काही नाही. मी दास काय, मी तर हे काय करताय? प्रशांत दामलेची मिमिक्री. हे प्रशांत दामले नाही, प्रसाद दमले असं वाटतंय. मला सांगा, हे किती वेळ करायचं? 10 राऊंड करायचे त्याचे. स्टार्ट म्युझिक. ओके ओके, झालं. काय झालं खांडेकर? हा, काय होतंय खांडेकर? कर्म क्या
झाले 10 करायचंय ना? 10 मारले 10 मारले ना? ओके. आता आपल्याला बॉल सोबत एक्सरसाइज करायची. ठीक आहे? हा बॉल आहे, याच्यावर आपल्याला क्रंचेस मारायचे. ह्याने काय आहे ना, आपण ऍब्स वगैरे आपले व्यवस्थित होतात. हे बघा, हा बॉल आहे असा, त्याच्यावर तुम्हाला असं झोपायचंय आणि ह्याच्यावर असे क्रंचेस मारायचे. 1 2 3. ओके, चलो लेट्स स्टार्ट प्लीज. मी करतो मी. बॉल सोबत एक्सरसाइज करायची. हा. Here we go, please. Let's start the music. 3 2 काय चाललंय मी खांडेकर? काय करतो मी. अहो नाही होत. मी उलट ट्राय करू. मी हे बघा, मी असं पण करू शकतो. बघा, हे असं ना असं. अहो नाही होत. काय चाललंय तुमचं खांडेकर? ही फालतूगिरी करायला तुम्ही इथे आलात? नाही. हे काय चाललंय तुमचं? एक मिनिट खांडेकर, तुम्हाला वजन कमी करायचंय ना? करायचंय की नाही वजन कमी? अहो काय केलंय तुम्ही तुमच्या शरीराचं? काय काय साठवून ठेवलंय त्यात? हा, काय काय पाहिजे? वेफर्स पाहिजे, हा, पापडी पाहिजे, हा, गाठिया पाहिजेत, हा, पोटात एवढ्या गाठिया झाल्यात, त्या कमी करायला नको? हा, काय करून ठेवलंय तुमच्या पोटाचं? नगारा करून ठेवलाय तुम्ही. कसं बोलताय? पहिलं कसं खांडेकर, हा, टोन कसा बदललाय तुमचा हो लगेच? माझं तोंड बघू नका, स्वतःचं तोंड बघा. गालातल्या गालात लपाछपी खेळताय तोंड बोलताय तोंड. चला एक्सरसाइज करा. नाही बॉलची जमत आहे तुम्हाला? ओके, स्कॉट्स मारा. चला चला. हा, पायात अंतर ठेवायचं, हात पुढे. ओके, आणि इथे वाकायचं, इथे वाकायचं, इथे. हे व्यवस्थित झालं पाहिजे. हा, चला खांडेकर, कम ऑन. ओके, लेट्स स्टार्ट म्युझिक. 3 2 1. हिअर वी गो. आई, आता हे 20 काउंट्स करायचे आणि असंच थांबा. आई, ओ माय बेबी, प्लीज. ओ माय बेबी. आई, काय आई तुझा आज उपवास आहे ना? हो. तर आजीने डब्बा दिलाय. अगं बाई ग. ओ, ही मानलेली मुलगी तुमची? नाही, ही माझी 4 नंबरची मुलगी आहे. हो. आई ग, आजीने काय दिलंय? खिचडी दिली ना हो, आई. डब्यात? किती ग माझी सासू गुणाची. माझी मोठी मुलगी सुद्धा आली आहे ना बाळणपणाला. हो, त्याच्यामुळे. एक मिनिट. अगं शिवाली, उभी काय राहिलीयस? हे खांडेकर मामा, पाया पड बघू यांच्या. किती फसवाल. संस्कारी हो, संस्कारी. अतिशय मेंबरशिप घ्यायची आधी सई तामणकर होता. व्यायाम शिकवताना सचिन गोस्वामी झाला. आणि आता डायरेक्ट अलकाताई कुबल. किती फसवाल मला नाही थांब. अरे मी अडकलो. हे काय झालं? एक मिनिट. क्या बात! मस्त, खूप मजा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. माझा दौलतराव होऊ नाही शकलास तरी या शोची तू दौलत आहेस हे तुला माहिती आहे. फार मस्त परफॉर्म केलं नमा. आउटस्टँडिंग. तू एकतर फिट झाली आहेस हे विजिबली दिसतंय. फार सुंदर संकल्पना होती आणि फार सुंदर सादरीकरण होतं. काही गोष्टी खूप तुम्ही डिटेल टिपल्या होत्या आणि त्या छान एक्झिक्यूट झाल्या. मला फार मजा आली, खूप मजा आली.